वरळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपण करतो। तशीच आमची वरळी कोळीवाडची ग्रामदेवता श्री गोल्फादेवी माता आहे की तिला कौल दिल्याशिवाय आम्ही इकडे अर्पण केला जात नाहीये। वरळी कोळीवाड्याचा इतिहास आहे की 9 पाटील आहेत, ते 9 पाटील मिळून एकत्र आम्ही हा दर्याचा नारळ अर्पण केला जातो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्लॉगमध्ये। आज आहे आपल्या कोळ्यांचा वर्षातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस, तो म्हणजे नारळी पौर्णिमा। नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त आपल्या सर्व कोळी बांधवांना आणि सर्व आपल्या यूट्यूबर सबस्क्रायबर्सला, इन्स्टा फॉलोअर्सला सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजच्या खास व्लॉगसाठी आपण निघतो वरळी कोळीवाडा येथे। तर वेळ न करता चला पाहूया वरळी कोळीवाड्यातील हा आपला आनंदाचा, हौसेमौजेचा वर्षातील सर्वात मोठा सण। तर वेळ न करता आपण चाललोय आता वरळीला। चला भेटूया वरळीमध्ये। निघालोय आणि आपल्यासोबत आज आहे एके आणि आपली पाटल्यांची होरी ॲज ऑलवेज लेट। आम्ही निघणार होतो 3ला, 3:30 4 वाजले भाई, तरी पण येते ये लवकर। हायवेला थांबूया आणि पुढे मग पाटलाकडून ऐकू काय लेट होते वगैरे, ट्रॅफिक पण आणि मेन तर पावसाने वाट लावली। सो तिकडे फोन केलेला, आपले दीपेश भाऊ आणि सिद्धेश भाऊ पोचलेत। सो काय झालं तर बघून घेऊ नंतर, पण सध्या जाम लेट झाले। सो आपण आता पहिला मॅडी भाऊची वाट बघूया हायवेला। हे काय पाटील टाइम काढ। परत हात वरती। मोठी रस्सी आणली बघ। सिद्धेश भाऊ आणि पुढे आपण चाललो आता पालखीच्या दिशेने वरळी कोळ्यामध्ये। आणि आता तुम्ही पालखीचा नजारा पहा पहिला, किती छान सजवली।
वाजत गाजत वरळी कोळीवाड्यातून नारळ निघाला आहे आणि आता थोड्याच वेळात दर्या देवाला सोन्याचा नारळ अर्पण करून दर्या देवाची पूजा केली जाणार आहे. तर आता आपण वाजत गाजत कसा थाटामाटात मिरवणूक निघाली ते पाहिले. तर आता आपण जाऊया दर्या देवताच्या पूजेच्या ठिकाणी आणि पाहूया वरळी कोळीवाड्यातून हा मानाचा नारळ कशा प्रकारे दर्या देवाला अर्पण केला जातो. आता आपल्याला भेटलेत आपले इंस्टाग्रामचे फेमस मित्र आणि ज्यांना तुम्ही ओळखतच असाल विनू पाटील दादा. काय म्हणणार दादा, यावर्षीचा उत्साह कसा वाटतोय? यावर्षीचा उत्सव सुद्धा दरवर्षीप्रमाणेच आहे. फक्त कसं आहे माहिती आहे, आता सध्या थोडा उशीर झालेला आहे नारळ सोडायला, पण तुम्ही पुढे माझ्या पाहाल असतील ब्लॉगला कंटिन्यू पाहत राहा. आणि जे पण प्रथमेश दादाचा ब्लॉग्स पाहत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या मित्रांनाही सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा नारळी पौर्णिमेची. आणि पुढच्या वर्षी नक्की स्वतः इथे यायचा प्रयत्न करा आणि इथला जो वरळी कोळीवाड्यातला नारळी पौर्णिमा उत्सव असतो याचा स्वतःहून आनंद घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. बाकी तुम्हाला सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचा नारळ आलेला आहे आणि हा जल्लोष उत्साह तुम्ही पाहू शकता. पुन्हा आले आता इथून जायचं. बाबा यायचं आहे ना. बाबा ऐकत नाही.
आता आपण उपस्थित आहोत वरळी कोळीवाड्याच्या आपल्या वरळीच्या बंदरावरती आणि आपल्या ओनर्स असोसिएशनमधील आपल्या वरळी कोळीवाड्यातील एक ताईसोबत आपण या आजच्या सणाबद्दल आणि आता जो आपण पारंपरिक सोहळा जो दरवर्षीप्रमाणे जबरदस्तच झालाय त्याबद्दल आता ताई आपल्याला थोडा बोलेल. काय म्हणणार ताई? नक्कीच प्रथमेश कोळी, पहिला तुला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही वरळी कोळीवाडा बंदराला भेट दिलीत आणि हा सारा प्रसंग तुम्ही दाखवत आहेत. आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमचा हा पारंपरिक वरळी कोळीवाड्यातल्या सर्व कोळीवाड्यांचा हा सण आहे. हा एक मोठा सण आहे की जो आम्ही पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून साजरा केला जातो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही समुद्राला नारळ अर्पण करतो, कारण का आमच्या मनातल्या ज्या इच्छा असतात त्या व्यक्त करतो. तुम्हाला माहिती असेल की 2 महिने बोटी बंद असतात. नारळी पौर्णिमा झाल्यानंतर नारळ अर्पण केल्यानंतर आपल्या बोटी खाली उतरवल्या जातात. अशा पद्धतीने हा नारळी पौर्णिमा उत्साह, त्याच्यामध्ये नैवेद्यामध्ये नारळ, करंजी म्हणजे जी खोबऱ्याची असते, खोबऱ्याची वडी, खोबऱ्याचा शिरा जसं आपण बनवतो त्या नारळी भात, अशा पद्धतीने आम्ही नैवेद्य अर्पण केला जातो. आपला मेन तर आपले जे कोळी बांधव, आपले जे नौकेवरती जाणारे बांधव आहेत ते सुखरूपपणे येऊन दे आणि आपला मच्छीमारीचा धंदा हा दरवर्षीप्रमाणे भरभराटीत वाढून जाऊ दे, ही आपली कोळ्यांची, आपल्या सर्व समाजाची आणि मेन तर आपल्या समुद्रामध्ये जे बांधव दिवसेंदिवस राहतात ते बाबा दर्यासागरात त्यांची रक्षा कर ही प्रार्थना करत आपण दरवर्षी देखील हा सोहळा नारळ अर्पण करून हा सुरुवात तर केली आहे मच्छीमारीला, पण जो सोहळा झाला त्याबद्दल काय म्हणाल? उत्साहाबद्दल काय म्हणाल? खरंच उत्साह खूप छान आहे आणि तुम्ही जसं सांगितलं की आम्ही जो नारळ अर्पण करतो तशीच आमची वरळी कोळीवाची ग्रामदेवता श्री गोल्फादेवी माता आहे की तिला कौल दिल्याशिवाय आम्ही इकडे अर्पण केला जात नाहीये. या सगळ्या गोष्टी करून तुम्ही जर बघितलं असेल तर खूप मोठ्या जल्लोषाने आणि बाहेरची मंडळी पण खूप आले आहेत. सगळ्यांनी आम्हाला भेट दिलेली आहे आणि अजूनपर्यंत म्हणजे 9 पाटील, वरळी कोळीवाड्याचा इतिहास आहे की 9 पाटील आहेत. ते 9 पाटील मिळून एकत्र आम्ही हा दर्याचा नारळ अर्पण केला जातो. आणि नक्कीच ताईंनी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि दरवर्षी तर आपण येतोयच, आता आपण आलेलो आहोत नारळी पौर्णिमेला आणि ताई होळीला देखील आम्हाला नक्की भेटा आणि नक्कीच इतकी छान माहिती द्या आणि आजची माहिती दिल्याबद्दल आणि तुम्ही उपस्थिती आपल्या ब्लॉगमध्ये दाखवल्याबद्दल तुमचे देखील आभार. वरळी आपल्या ओनर्स असोसिएशनचे आभार. दरवर्षीप्रमाणे छान टी-शर्ट छापलंय आणि संपूर्ण नियोजन कार्यक्रमाचं उत्कृष्टरित्या केलंय आणि उत्कृष्ट हा सोहळा पार पडलाय. प्रथमेश, हॅपी नारळी पौर्णिमा. थँक्यू थँक्यू थँक्यू. आपल्या भेटले दीपेश भाऊ. दीपेश भाऊ काय बोलणार, कसा होता एक्सपिरियन्स वरळी कोळीवाड्यातला? तर माझं हे असं वाटतं की दुसरं का तिसरं वर्ष, बट खूप मजा येते इकडे आल्यावर. एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो आणि जो क्राऊड असतो तुम्ही मागे बघू शकता. फक्त एकदा कॅमेरा फिरवला. 8 वाजले तरी पण इथं क्राऊड आहे ना अजून तरी येतोच आहे. म्हणजे जे नारळ वाहतो आपण दर्याला तर ते वाहण्यासाठी पब्लिक अजून येतातच आहे. तर आता आपण हा ब्लॉगचा इकडेच एंड करतोय आणि जे विचार तर आहे जर गावामध्ये आपल्या चालू असेल तर ते देखील दाखवायचा प्रयत्न आहे. जर आपल्याला जायला उशीर झाला तर आपण हा ब्लॉगचा इकडेच एंड करतोय. नक्की कमेंट करून सांगा हा ब्लॉग कसा वाटला आणि आपल्या पुढच्या ब्लॉगसाठी तयार. ब्लॉग आपण एंड नाही केला बरोबर. आणि नारळी पौर्णिमेचा भाग तर बघितला. आता आपण चाललोय सायली ताईकडे राखी बांधणारे. बघूया आजचा अशा वाटतो. इरा को फोटो, इरा फोटो करना, वो वापस फोन करेगा ना वेबसाइट वाले को. जमता है ना सायली? हाँ तो बोल. हो जमता है, समजलं ना, जास्त बोलू नको. निकाल के वापस डालना पड़ेगा. निकाल के वापस डालता है तो वो चालू हो जाता है और उसमें सोलर पैनल का रीडिंग लेने के लिए उधर वो डाल देता है. हाँ देख ले एक बार अगर
ठीक है, तू खाली एक बार देख ले बाहर निकल के, कल के नहीं होगा तो मेरे को बता दे। काय बोललात? काय बोलू? लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला खूप जास्त फॉलो करा. थँक्यू. फाटे 3 सॅटर्डे दिना 2 मिनिट. कसा वाटला मित्रांनो हा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या सर्व सबस्क्रायबर्सला, फॉलोअर्सला, इन्स्टा फॉलोअर्सला आणि आपल्या सर्व सपोर्टिंग आणि सर्व आपल्या हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व मेंबर्सला नारळी पौर्णिमेच्या व रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आपले हे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटत आहेत मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच आणखी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया 10 तारखेला बल्लाळेश्वरच्या 75व्या वर्षाच्या आगमन सोहळ्यामध्ये.